सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची जय्यत अशी तयारी सुरू आहे। अनेक ठिकाणी 31ची पार्टी देखील केली जाणार आहे। मात्र येणारे नवीन वर्ष अर्थातच 2025 हे वर्ष कसं असेल याबाबत खगोलशास्त्रज्ञ दाकृ सोमन यांनी अधिक खुलासा केला आहे। तर या वर्षामध्ये 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी होणार आहे। त्याचबरोबर 31 डिसेंबरला लीप सेकंद धरला जाणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं असून नूतन वर्ष सन 2025चा प्रारंभ ठीक 12 वाजता होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या नूतन वर्षातील घडामोडी आणि दिनविशेष याची त्यांनी विस्तृतपणे माहिती देखील दिली आहे। तर चाकरमान्यांना 4 सुट्ट्या कमी मिळणार आहेत। अर्थातच संपूर्ण वर्षभरामध्ये त्यांना 25 सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर 6 सुट्ट्या ज्या आहेत त्या त्यांच्या बुडणार आहेत आणि 4 सुट्ट्या रविवारी आल्या आहेत। तसेच 2 सूर्यग्रहणं आणि 2 चंद्रग्रहणं होणार आहेत। त्यापैकी एकच अर्थातच खग्रास चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार आहेत। तसेच येणाऱ्या नववर्षामध्ये विवाह इच्छुकांसाठी भरपूर असे मुहूर्त आहेत। एकूण 58 मुहूर्त विवाह इच्छुकांसाठी या वर्षभरामध्ये आहेत। तसेच नववर्षातील सण आणि उत्सव जे आहेत ते 11 दिवस लवकर येणार आहेत। त्याचबरोबर मकर संक्रांती ही 14 जानेवारीला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। विशेष म्हणजे नूतन वर्षी 19 ते 22 मार्च आणि 14 डिसेंबर ते 30 जानेवारी शुक्रग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाहीये। तर 13 जून ते 6 जुलै गुरुग्रह सूर्यतेजात लुप्त असल्यामुळे दिसणार नाहीये। तर इस्रो ही अंतराळ संशोधन संस्था 4 अंतराळवीर आणि व्योममित्रा ही रोबोट महिला घेऊन गगनयान अंतराळामध्ये यशस्वी उड्डाण करून पृथ्वीवरती सुखरूप येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। सूर्यग्रहण आहे ते सुद्धा भारतातून दिसणार नाही। लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही 4 ग्रहण असली तरी एकच खग्रास चंद्रग्रहण 7 सप्टेंबरचं ते भारतातून दिसणार आहे। तेव्हा ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे। आता आपल्याला माहिती आहे ग्रह दर्शन गुरु आणि शुक्र हे तेजस्वी ग्रह दिसतात। तर हे ग्रह सूर्य तेजात जेव्हा लुप्त होतात त्यावेळी दिसत नाही। 19 मार्च आणि 19 मार्च ते 22 मार्च शुक्र ग्रह सूर्य तेजात लुप्त होणारे दिसणार नाही। तसंच तो वर्षाच्या अखेरीला 14 डिसेंबर पासून पुढच्या वर्षीच्या 30 जानेवारी पर्यंत दिसणार नाहीये। गुरुग्रह 13 जून ते 6 जुलै पर्यंत सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही। बाकी वर्षभर हे ग्रह दिसणार आहे। आता विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी की पुढच्या वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये भरपूर विवाह मुहूर्त आहेत। महिनावार सांगायचं तर जानेवारीमध्ये 5 मुहूर्त आहेत, फेब्रुवारीत 11 आहेत, मार्चमध्ये 8 विवाह मुहूर्त आहेत, एप्रिलमध्ये 8 आहेत, मे महिन्यात जास्तीत जास्त 14 मुहूर्त आहेत, जूनमध्ये 5 आहेत, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर विवाह मुहूर्त नाही आहेत, नोव्हेंबरमध्ये 5 आणि डिसेंबरमध्ये 2 विवाह मुहूर्त आहेत। वर्षभरामध्ये एकूण 58 विवाह मुहूर्त आहेत। तेव्हा विवाहिच्छुक खुश आहेत। तसंच कॉन्ट्रॅक्टर किंवा हॉलवाले वाद्य वाजवणारे यांना सुद्धा एक शुभ बातमी आनंदाची बातमी म्हणजे विवाह मुहूर्त भरपूर आहेत। आकाशामध्ये सुपरमून दिसणार आहेत। आपल्याला माहिती असेल की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्यावेळी जवळ असतो त्यावेळी 14% तो मोठा दिसतो आणि 30% जास्त प्रकाशित दिसतो। असे सुपरमून 2025 मध्ये 2 वेळा दिसणार आहेत। 5 नोव्हेंबर बुधवार या दिवशी दिसणार आहे आणि 4 डिसेंबर गुरुवार या दिवशी सुपरमून दिसणार आहे। चंद्र 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी 2 दिवस वर्षातून आपल्याला दिसणार आहे।